नमस्कार मंडळी, आज आपण कांदा लसूण न घालता बटाट्याची भाजी म्हणजे बटाट्याची उसळ किंवा बटाट्याची भाजी नैवेद्यासाठी कशी बनवायची ती झटपट रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी घेतलेल्या साहित्यामध्ये बटाटे सर्वप्रथम उकडून घ्यायचे आहेत आणि ही अशी मी 5-6 उकडून घेतलेले आहेत, ते फोडून घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि फोडणीला घालायला आपल्याला मोहरी, हळद, हिंग आणि मीठ इतकं साहित्य लागणार आहे तेला सोबत म्हणजे। आणि आता आपण सर्वप्रथम काय करू, ही बटाटी फोडून घेऊया आणि मग आपण पुढे बटाट्याला फोडणी देऊया। पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये बघा मी थोडंसं अगदी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि हिंग घालून घ्यायचं। सर्वप्रथम मोहरी घालून घेऊया, बघा छान अशी मोहरी चटचटू द्यायची। बटाटा आहे म्हणून हिंग घालायचा, चालत असेल तर घाला, नाही घातला तर नाही चालत। मीठ घालून घ्यायचं म्हणजे बटाट्याला व्यवस्थित लागलं जातं, म्हणजे एक साईडला लागत नाही। पत्ता आणि मिरची घालून घ्यायची, हळद घालून घ्यायची फोडणीवरच, थोडीशी कोथिंबीर पण फोडणीवर घालायची म्हणजे भाजीला छान टेस्ट येते। आता बटाटा घालून घ्यायचा, बटाटा एकदम फोडून नाही घ्यायचा, थोडासा असा ठेवायचा। आणि एक टिप्स म्हणजे जर तुम्हाला बटाट्याची अशी भाजी बनवायची असेल ना तर 2 तास आधी बटाटा उकडून घ्यायचा आणि गार करून घ्यायचा आणि नंतर भाजी केली तर बटाटा बिलकुल चिकट होत नाही। आता मिक्स करून घ्यायची पूर्ण आणि मग वरून अजून थोडी कोथिंबीर घालायची। छान अशी झटपट अशी बटाट्याची भाजी अशा पद्धतीने तुम्ही उपवासासाठी नैवेद्याला बनवू शकता। आता उरलेली कोथिंबीर वरून अजून घालून घ्यायची आणि मीठ जसं मी बोलल्याप्रमाणे फोडणीवर घातलं तर बटाट्याला व्यवस्थित लागलं जातं, एका साईडला लागत नाही म्हणजे खारटपणा जाणवत नाही, एका साईडला लागलं की बटाटा अर्धा खारट लागतो। आणि अशी ही माझी टिप्स आहे, तुम्ही लक्षात ठेवा। आणि छान अशी ही बटाट्याची भाजी अशा पद्धतीने तुम्ही कांदा लसूण विरहित नैवेद्याला करू शकता। आणि ही भाजी कशाबरोबर खातात, जो पुरी भाजीसाठी ही भाजी खायची छान लागते, तुम्ही बघा बनवून। कांदा वगैरे न घालता ही साधी भाजी बनवून बघा, छान पुरी बरोबर लागते ही, ह्याला टेस्ट खूप छान येते। सोपी पद्धत आहे पण टेस्टी आहे। बघा मंडळी, झटपट अशी बटाट्याची भाजी आपली झाली तयार। मस्त झाली ना, झटपट आणि पटपट रेसिपी नक्की करून बघा अशा पद्धतीने। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।